प्रश्न आहे 3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा व त्याचे 6 समान भाग करा। म्हणून पट्टीच्या साहाय्याने आपण 3 सेमी त्रिज्या कंपासमध्ये घेऊ। कंपासमध्ये आपल्याला 3 सेमी अंतर घ्यायचं आहे। त्रिज्या 3 सेमी आपण कंपासमध्ये घेतली आणि आता एक वर्तुळ काढू आपण 3 सेमी त्रिज्येचं। हे 3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ झालं। आता हीच त्रिज्या कायम ठेवून या वर्तुळावर कोणत्याही ठिकाणी लोखंडी टोक टेकवा आणि पेन्सिलनं इथं एक कंस काढा। या कंसानं वर्तुळाला जिथे छेदलाय त्या ठिकाणी कंपासचं लोखंडी टोक ठेवा आणि दुसरा कंस काढून घ्या। हा दुसरा कंस काढून घेतला। आता या कंसानं वर्तुळाला इथं छेदलेला आहे, या बिंदूवरती कंपासचं लोखंडी टोक ठेवू आणि हा तिसरा कंस छेदणारा वर्तुळाला काढून घेऊ। लोखंडी टोक आता या बिंदूवर ठेवायचा आहे। वर्तुळाला छेदणारा हा चौथा कंस काढून घेऊ। आता लोखंडी टोक या चौथ्या खुणेवरती ठेवायचा आहे, किंवा तुम्ही पूर्वी सुरुवातीला ज्या बिंदूवरती लोखंडी टोक ठेवलं होतं त्या बिंदूवर लोखंडी टोक ठेवलं तरी चालेल। आणि वर्तुळावर आता ही शेवटची खूण करून आता हे जे वर्तुळावरचे 6 बिंदू मिळालेले आहेत आपल्याला, यांना जोडलं की वर्तुळाचे 6 समान भाग होतील। म्हणून पट्टीच्या साहाय्याने हे समोरासमोरचे बिंदू आहेत ते जोडून घ्या। तुम्ही पट्टीचा वापर करा। तर हे झालं वर्तुळाचे 6 समान भाग करणे ही रचना।